मग गावाकडे मस्त चालू आहे म्हणा की जिल्हा परिषदचा प्रचार. उघड डोकं खायचं बोलणूक मी आधीच परेशान आहो. का बरं परेशान आहो? याची दादाची धर्मपत्नी उपमुख्यमंत्री पदी शपथ घेतल्यामुळं त्यांच्यावर महाराष्ट्राची जनता लई नाराज आहे. ते नाराज असलेले अपोजिशनचे आहेत. त्यांनी शपथ घेतलेला निर्णय एकदम करेक्ट आहे. हा, मला एक गोष्ट सांगा, अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणाला त्यांच्या जिंदगीचे 35 वर्ष दिले. आता त्याने गेल्यावर त्यांचे उरलेले कामं सुनीत्राताई पवार करणार आहेत, तर ह्यांना का टोचलाले? त्याने गेल्यावर शपथविधीचा कार्यक्रम 2 दिवसामध्ये झाला म्हणून नाराज आहेत. नाराज ताई शपथ घेतल्यामुळे झाले नाहीत. काही लोकांना असं वाटलं तर आता मला डिप्टी सीए बनवतात, पण तसं झालं नाही म्हणून आता हे लोकांना भडकू लागलेत. ते तर आहे बघ. पहिलेच आपल्या महाराष्ट्राचं राजकारण असलं आहे, झोपेतून उठून कुणाला बी कोणतंही पद देतात. एक पेशंट तर आयसीयू मधून आलतं, हे मंत्रीपद मला भेटेल काय की म्हणून. हे तुला आणि मला कळालं रे, तरी बी लोक नाव ठेवलेलं की. दादा नाव ठेवायसारखे नव्हते हो. अख्खा महाराष्ट्र त्या दिवशी लहानपासून मोठ्यापर्यंत रडले. आपल्या उदगीरचे आमदार संजय भाऊ बनसोडे सगळ्याला हसत बोलणारे त्या दिवशी लेकरावनी रडले. आपले जानी भाई भरत अण्णा चांबले ह्यांना माहित होतं की अजितदादा काय होते. ते बरोबर आहे, पण आता भविष्यामध्ये महाराष्ट्राला अजितदादासारखा नेता भेटू शकत नाही. खरं आहे तुमचं, पण आता दादा नाहीत. दादा गेल्याला सगळ्यात जास्त दुःख त्यांच्या फॅमिलीमध्ये ताईला आहे. तरी त्यांनी दुःख बाजूला ठेवून पुढे आलेत. मग हे महाराष्ट्राची जनता ताईला साथ दिलीच पाहिजे. करेक्ट आहे बघ. होईल पुनर्वमानाशी जागर खचून जाऊ नको.